नमस्कार, कसे आहात सगळे? बरे आहात ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ देत. तर आज आपण अभंग बघत आहोत आणि आजचा अभंग आहे संत ज्ञानेश्वरांचा. आधी अभंग म्हणून दाखवते आणि त्याचा अर्थही सांगते. हरपली सत्ता मुराली वासना, सावळाची नयना दिसत असे. काय करू माय सावळा श्रीकृष्ण सांगितला, प्रश्न निवृत्तीने. बाफ रखुमादेवी वरू सावळी तेज, सेज बाज निज कृष्ण सुखे. याचा अर्थ असा आहे की त्या सावळ्या मूर्तीला पाहिले व माझी वासना मुरून गेली व माझी माझ्यावरची सत्ता लोप पावली. निवृत्तीनाथांनी त्यांच्याबद्दल सांगितल्यापासून मला काय झाले आहे ते कळत नाही. त्याने मला व्यापून टाकले आहे. माझे पिता व रुक्मिणीचा नवरा असलेल्या त्या सावळ्या रूपाने मला एवढे मोहित केले आहे की सेजे बाजेवर पहुडलो तोच जाणवत राहतो, असे माऊली सांगतात. ज्ञानेश्वर माऊलींना विठ्ठलाची मूर्ती ही मूर्तीला जेव्हा बघितलं त्यांनी, तेव्हा त्यांची वासना, जे काही त्यांच्या भावना होत्या त्या लोप पावल्या, म्हणजे निघून गेल्या, तिथंच संपून गेल्या. ज्यावेळेस आपण विठ्ठलाला बघतो त्यावेळेला त्याच्याकडे बघतच राहावंसं वाटतं. अनेक वारकरी, अनेक संत लोक ज्यावेळेस पंढरपुरात जातात जेव्हा आपल्या विठ्ठलाला बघतात, तेव्हा विठ्ठलाला बघितल्यानंतर त्यांना असं वाटतं की या विठ्ठलाकडं, मूर्तीकडं बघतच राहावं. खूप जणांना असं होतं की त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. आणि असाच हा विठ्ठल, म्हणजेच सावळी मूर्ती, त्याची मूर्ती, काळी म्हणू किंवा सावळी म्हणू, अशी ती मूर्ती, जेव्हा त्या मूर्तीकडे बघितल्यावरती स्वतःची वासना, ज्या काही आपल्या मनात भावना आहेत त्या सगळ्या संपून जातात. स्वतःवरची जी सत्ता असते तीही संपून जाते. ज्यावेळेस त्यांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ त्यांनी या विठ्ठलाबद्दल सांगितलं, तेव्हापासून ज्ञानेश्वर माऊलींना काय होत होतं हे त्यांनाच माहीत नव्हतं. माझे पिता, म्हणजे त्यांनी प्रत्येक अभंगात त्यांनी विठ्ठलाला स्वतःचे वडील असं संबोधलंय. माझे पिता आणि रुक्मिणीचा नवरा, जी रुक्मिणी आहे, त्या रुक्मिणीचा नवरा असलेल्या या सावळ्या रूपानं मला एवढं मोहित केलंय की मी जिथं जिथं बसू किंवा जिथं जिथं झोपू तिथं मला विठ्ठलच दिसतो, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आपण एवढं रममाण व्हायला पाहिजे की माऊली म्हणजे विठ्ठलाचं एवढं नाव घ्यायला पाहिजे की आपल्याला काष्टीपाशाने, म्हणजे जिथं आपल्याला की नाही विठ्ठलच दिसायला पाहिजे, असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात. तर हा अभंग तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा आणि असेच अभंग तुम्हाला जर ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलात तर तुम्हाला असे चांगले चांगले अभंग आणि त्याचे अर्थ तुम्हाला ऐकायला मिळतील. तर आपण पुढच्या भागामध्ये असाच अनेक अभंग घेऊन भेटूया. तोपर्यंत तुम्ही अभंग तर ऐकाच, पण नामस्मरण करत राहा, विठ्ठलाचं नाव घेत राहा, विठ्ठलाला सारखं आळवीत राहा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कायम भेटूया. तर तोपर्यंत पांडुरंग हरी, श्रीरंग हरी, पुंडलिक वरदे, हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.